बया 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 कट्टा आलाय जन्माचा. बायकांचा जन्म नको ग बाई. सकाळपासून रातपर्यंत नुसतं काम काम आणि काम. आता या घरात कुणाकुणाचं ऐकायचं हेच सुचना. आता हे बघा की सकाळी मामांजी उठलं की लगेच त्यांना तोंड धुवायला पाणी द्यायचं. इथं चुलीवर चहा ठेवतीच तर वराडतीच की सासू. पारे अगे पारे, त्या गुलाबाची झाडलोट कोण करायचं? का तुझा बा येऊन करायचा होय? आत्ता ग बया इथं म्हणजे बाळ आणायची काय गरज आहे? तरी म्या गप बसती. माझी नणान शाळेला जाती तर काय तिची यणी करा, तिची फणी करा, तिला शाळेला धाडा. तिची जळली भिली ती शाळा. हे पण मनातच बोलले बरं का. तवर आलीच की दीर. म्हणतात कसे, वहिनी ओ वहिनी भाकर तुकडा झाला की नाही? कामाला जायला उशीर होतोय. हा आला मोठा भाव खायला, मसरच राखते की तिकडं. हे पण मनातच बोलले बरं का. तवर आलीच की कारभारी शेठ. म्हणतात कसे, पारे अगे पारे पाहिले दुखतात ग, जरा तेल लावून देशील का? आता ग बया इथं दिसभर म्या काम करायचं आणि पाय तुमचं दुखतात वय. तर म्हणतात कसे, तसं नाही ग पारे, शात लय लांब आहे, येऊन जाऊनच पाय दुखतात की. तुझ्या बाला सांग की फटफटी घेऊन द्याला. तसं बी तुझ्या मनात दिलंय काय देऊन देऊन नुसता हुंडा? यावरून त्यानं माझा आई बा काढला. आतापर्यंत मी गप बसायची, पण आता नाही. जाती तडकन बाहेरला निघून आणि काढते त्याची फटफटी. अव तुमच्या विषयाचं काय खरं नाही. गेलो होतो असं तुमच्या मामांकडं, तवा इथं वाजीव तिथं वाजीव, तवर आलीच की काकू. मला बघितली आणि पडली माझ्या गळ्यात आणि लागली रस्सा रडायला. पारे अगं पारे, त्या तुळशीचा नवरा गेला ग बाई तिला सोडून. आता दुसरा कोण यायचा कुणास ठाऊक. माझं डोकं तर चक्रावून गेलं. हा पण जेव्हा तिच्या हातात ते डबड बघितलं तेव्हा आलं माझ्या ध्यानात की बया बसली होती मालिकेत तोंड खुपसून. अव काय कुठं चाललाय आपला देश, पुढं कसं होणार याचा विचार नाही. हा पण त्या देवयानीचं कसं व्हायचं, त्या जान्हवीला बाळ झालं की नाही झालं, आज होम मिनिस्टर मध्ये कोणत्या रंगाची साडी आणतील याचं भारी टेन्शन यांना. अहो एक सांगायचं राहिलंच, आमच्या काकूंच्या शेजारी एक बाई राहायची. ती रोज नेटनेटकी साडी घालायची, नट्टापट्टा करायची, लाली पॉलिश करायची आणि जायची की लुटूक लुटूक लुटूक. अहो तिला एक तानबाळी होतं. ती त्या जागच्या तानेबाळाला पाण्याघरात सोडून जायची. मला भारीच राग यायचा. मी एकदा तिला विचारलं, काय ग नट्ट बोबरे, जागच्या तानुल्या बाळाला सोडून जातीस आणि तीन सांजाला वय? अहो खरं कारण काय ते वेगळंच होतं. ते मला कळालं आणि माझ्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. तिलाही होती त्या लेकराची आस विसरली नव्हती आई पण. तिलाही होती त्या लेकराची आस विसरली नव्हती आई पण. चार भिंतींपैकी एक भिंत आहे ती. चार भिंतींपैकी एक भिंत आहे ती. भिंत लढण्यासाठी जगते. त्या लेकराची माय मला म्हणाली, अगं जेव्हा अमृताला पाजर फुटतं तेव्हा तडकन घराकडे जावं आणि माझ्या तानूला लेकराला उराशी घट्ट कवटाळावा. त्याला मनसोक्त पाहावं. त्याच्या बोबड्या मुलांना माझं अंतरंग कसं भरून यावं. पण आड येते ती कर्तव्याची बेडी. पण आड येते ती कर्तव्याची बेडी. काही केल्या तुटत नाही, काही केल्या तुटत नाही. माझा राया एकलाच आहे. त्याला भी माझ्या आधाराची गरज आहे. आणि हा संसाराचा गाडा दोघांनी मिळून चालवायचा आहे. हा संसाराचा गाडा दोघांनी मिळून चालवायचा. अगं मैत्रीण नाही बघ मी रडती का? आता येईलच माझी सासू. मी जाती बाई भिगी. पण तू थांब, तू मात्र रडू नको. अगं मैत्रीण जिथे ज्ञानोबाची मुक्ताई कानोबाची बहिणाबाई झाली, अनंत गोपा आहेत, अशा या भारतभूमीत आपला जन्म झाला आहे. तू गर्व बाळग तुझ्या बायपणाचा. उठू नको मागू नको, घेतला वसा तू टाकू नको. उठू नको मागू नको, घेतला वसा तू टाकू नको. काही केल्यास कर्तव्य तुझं सोडू नको. काही केल्यास कर्तव्य तुझं सोडू नको म्हणून.